त्या व्यक्तीची मीडियाने कुठे चौकशी करायची. कळंब्यापासून सुबी जोशीनगरपर्यंत, कळंब्यापासून सुबी जोशीनगरपर्यंत या माणसाचा जुगार केला. दिवसाला लाख रुपये इन्कम आहे त्यांना. मंत्र्यांना जुगार अड्डा चालवणारा, मटका घेणारा हा चालतो आणि ते डायरेक्ट स्टेजवर उपमुख्यमंत्री होते किंवा गृहमंत्री आहेत त्यावेळी, तर तिने महाराष्ट्र राज्यातील सगळे डान्स बार बंद करायला लावले. सगळे बंदी आहे. तुमचं काय ऑर्केस्ट्रा वगैरे चालवलं असू दे, पण हे दिसता कामा नाही, अरेस्ट करा म्हणून सांगितलं. त्याला मला नेतृत्व. माझा 2 नंबर धंद्याला विरोध नाही, कोण काय करते त्याला विरोध नाही, पण 2 नंबर धंद्याच्या जीवन जर तुम्ही ब्लॅक कलर व्हाईट कलर होत असाल तर माझा विरोध आयुष्यभर आला. शिंदे सरांच्या आज वडिलांचं वर्ष सर ते म्हणले की 12:30 पोस्टमधून येऊ नका. आज माझं मॅन्डेट. संजय चौले ते वैभव उघडे त्यांचे वडील व्हेंटिलेटर आहेत. म्हणजे तुम्ही माहिती घेऊन बघा. त्यांना डिस्चार्ज देऊन काहीतरी 15-20 दिवस झाले, व्हेंटिलेटर घरीच ठेवले. म्हणजे ह्या दोघांनी हे अडचण. आणि संजय चौले म्हणले मग ती नाही मग मी थांबतो. मी म्हटलं मग प्रेस क्लबला किंवा मीडियाला ज्यावेळी भेट द्यायला आहे त्यावेळी तुम्ही सगळी या काय गडबड करू नका. म्हणजे ह्यात गैरसमज न जावा. राहिले सुनील मोदी परदेशात आहे, त्यांच्या मुलीकडे गेले ते 8-10 दिवसात येते. बाकी सर्व पदाधिकारी स्थानिक सगळे हजर आहेत. संजय पवारांनी पदाचा राजीनामा दिला आहे. सदस्यत्वाचा नाही. विजय देवणे देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित नाही. संजय पवार देखील नाराजी संपलेली आहे. काय किंवा गेल्या 2-4 दिवसामध्ये जे काही घडलं त्यानंतरची जी नाराजी दिसते, नाराजी नाट्य हे संपलेलं आहे असं म्हणायचं का? नाराजी नाट्य असेल का त्याची सुरुवात, पण ते पक्षश्रेष्ठी वरिष्ठ जेव्हा निर्णय घेतील त्यांची समज काढतील, त्यांना समजावून सांगतील. पुन्हा ते कार्यालय नव्हतील असं मला वाटतं. आज ते भेटायला गेलेले आहेत. उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलले होते. संजय पवार भेटायला देखील गेलेले आहेत. काय बोलणं तुमचं त्यानंतर झालेलं आहे काय त्या सगळ्या त्यांच्या पत्रकार परिषदेत? तुम्ही त्यांच्याशी काय आत्ता जसं आवाहन केलं तुम्ही की मार्गदर्शक त्यांच्या भूमिकेत राहा, तशा पद्धतीनं काय तुमचं बोलणं झालेलं आहे? मी पक्षश्रेष्ठींना कळवलं की माझी कसलीच काय अडचण नाही. संजय बाबांच्या म्हणजे ते वरिष्ठ आहेत, त्यांच्या आयुष्याने त्यांनी 30-35 वर्ष पक्षामध्ये काढलेले आहेत. त्यांनी मार्गदर्शन करावे सत्य नाही. पण त्यांची नाराजी का कशामध्ये गेल्या मला माहिती नाही. ती माहिती पण मी घेतली. मग म्हणजे तुम्हाला देखील मग गरज वाटली नाही का की बाबा त्यांची नाराजी का आहे किंवा त्यांच्या मनात काय आहे त्यांची जाणून घ्यावं वाटतं. आता मी बोलवण्याचं काम करतो. आपल्या ग्रुपवरती आहे, व्हॉट्सअप ग्रुपला सर्वच पदाधिकारी आहेत. तसं पण व्हॉट्सअप ग्रुपवरनं मेसेज टाकणं वेगळं आणि स्वतः फोन करून एकदा बोलणं वेगळं असा हे असतं. पण येते मुद्दे ते याला जोडूनच उपनेतेपद मोठं आहे. मग या निवड प्रक्रियेत मला त्यांच्या माणूस एका विशिष्ट टेन्समध्ये असतो. त्यांच्या डोक्यात काय चालले काय नाही ते पक्षश्रेष्ठीला कळवते. त्यानंतर आम्ही एकच असणार. मी स्वतः फोन करतो. माझी काय अडचण कशावरून गर्व झाला नाही. ती मातोश्री भेटायला गेली संजय बाबा विराज पाटील आणि गेले असते. कसं आहे 25-30 वर्षात त्यांचे चांगले रिलेशन तयार झाले. आता ही जी आहे यांचं माझं जवळ नातं नाही, त्यांचं शिवसेनेचे नातं. तसं त्यांचं एक गट म्हणून तयार केलं. आम्ही तर गट म्हणून बसलो नाही, आम्ही तर पक्ष म्हणून बसलो. बहुतांश जवळजवळ 90% परवाच्या संजय पवार समर्थकांच्या बैठकीला उपस्थित होते की उपनेत्यांनी कॉल केला होता म्हणून आम्ही गेलो. उपनेत्यांचा प्रोटोकॉल पाळलाच पाहिजे. कोल्हापूर महानगरपालिका संजय पवार समर्थक म्हणून नव्हे, नाही पक्ष म्हणून आम्ही सगळीकडे जाणार. पक्ष म्हणून जाणार. त्यांचा पण आता आम्ही त्यांच्यावर निवडून त्यांचा पण आता पक्ष म्हणून आलोय. आवाज करून तुम्हाला जे निरोप आले फक्त मिटिंग म्हणून सांगितलं विषय नव्हता.
कोल्हापूर महानगरपालिकेत 4 नगरसेवक होते, त्यातले 2 आता शिंदेच्या शिवसेनेत गेले, 1 उपस्थित आहे. नियाज खान या बैठकीला सुद्धा दिसत नाही. नियाजबाईला फोन झाला नव्हता, काही परगावी गेला. मला म्हणजे मी बाहेर गावी, त्यांची काय अडचण मला जरा वाटत नाही. आणि जे कोण साहेब गेलेले तुम्हाला मी राजेश सागरांनी एक बाईट दिली बा, मीडियाने विचारलं की उद्धव ठाकरेच्या पक्षामध्ये असं असं घडलेलं आहे, तर त्यांनी असं जरा अहंकाराने उत्तर दिलं. शिंदे सेनेमध्ये सागर जरा घेऊन शिंदे सेनेने परवा बदली झाले बाबा, फोटो काढून म्हणजे किती स्टँडर्ड माणसं त्यांनी बदली करतात. त्यामध्ये हे नाव घेत नाही काय, इकडची एक व्यक्ती आहे, एक नंबर जरा एक साहेब, ह्या व्यक्तीची मीडियाने कुठे चौकशी करायची. कळंब्यापासून सुबी जोशीनगरपर्यंत, कळंब्यापासून सुबी जोशीनगरपर्यंत या माणसासाठी जुगाराट आहे. दिवसाला लाख लाख रुपये इन्कम आहे त्यांना. ते एकनाथ शिंदेच्या बरोबर आहे स्टेजवर उघडमध्ये. हा यांचा पक्षप्रवेश सुरू आहे, हा यांचा पक्षप्रवेश म्हणजे. आणि तो इच्छुक मागच्या वेळी त्यांना इलेक्शन लढवलं आहे, हारला तो व्यक्ती. आणि असा जर पक्ष हा या आंबेडकरांचा गाव आला म्हणजे पालकमंत्र्यांचा, तो पालकमंत्र्यांना जुगाराटा चालवणारा, मटका घेणारा हा चालतो. आणि ते डायरेक्ट स्टेजवर मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या तो बरोबर आता स्टेजवर आहे. माझ्या आणखी मोठं आहे आणि ते बाईट्स वगैरे पण आहेत त्यांच्या स्टेजवर. सांगण्याचा मूळ मुद्दा काय की ही शिंदे सेनेची ही भरती म्हणजे गद्दार झाली, हा पार्ट वेगळा, यांना कोण मिळणार झालीच आहे. आणि इथं काय घडामोडी काढली त्याला काय तर आम्ही दाखवतो, त्याला बोलवून घ्या जा. माझी तर विनंती आहे, जी कोण जात असतील त्यांना भविष्यात हा पक्ष पण संपत आहे, हा पक्ष पण राहणार, भाजप वेळ करून करणार आहे आणि उघडमध्ये सांगतो. आणि ह्या माणसाने पालकमंत्री इन्क्वायरी लावतील का, माझ्या प्रश्नाचं पालकमंत्री उत्तर देतील का? अहो तुमच्यावर डायरेक्ट जुगारा टावला. ज्या माणसामुळे, ज्या व्यक्तीमुळे कोल्हापूर शहरातील एक नवीन तरुण पिढी बाद झाली, देशोधडीला लागली. ज्यावेळी आपल्या महामार्गावर डान्स बार चालू होता हायवे नावाचा, त्याच्यावर ॲक्शन घेतला स्थानिक लोकांनी. तो विधिमंडळात गेला, तारांकित प्रश्न उपस्थित झाला. आणि मला अजूनही अभिमान वाटतो आधाराबादचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते पण ते काम करायचे होते, उपमुख्यमंत्री होते किंवा गृहमंत्री आहेत त्यावेळी. तर त्यांनी महाराष्ट्र राज्याने सगळे डान्स बार बंद करायला होते, सगळे बंदी आहे. तुमचं काय ऑर्केस्ट्रा वगैरे चालवलं असू दे, पण हे दिसता कामा नाही, अरेस्ट करा म्हणून सांगितलं. त्याला मला नेतृत्व. आता आपण फोटो दाखवला त्या व्यक्तीवर किती गुन्हे दाखल आहेत? व्यक्तीवर गुन्हे त्यात मला माहिती, पण माहिती काय हा पोलीस रेकॉर्डवर नाही का साहेब? आता 2008 साली आम्हाला घटना घडली, रवी कोली त्यात होता, त्यानंतर मी निर्दोष झालो. होतो का नव्हतो सिद्ध झालं. कोर्टाने मला निर्दोष सांगण्याचा उद्देश सांगतो, फार हुशार माणूस, दुसऱ्याला पुढे करायचं, त्याच्या नावावर पैसे मिळवायचे. आणि तुम्ही त्याच्या सर्कलमधून माहिती काढा. मी अगदी उघडमध्ये बोलावलं पोलीस डिपार्टमेंटला, डिपार्टमेंटने सांगायचं, मी याचा क्लब म्हणून दाखवला डिपार्टमेंट. पोलीस कारवाई काय करत नाही? ते तुम्ही समजावून घ्या ना. पालकमंत्र्यांचा माणूस गाव आला, पालकमंत्री आता झाले 2-6 महिने वर्ष झाले. अहो याच्या अगोदर त्यांची हेच उत्पत्ती आहे साहेब. गेली 5 वर्ष माणूस, हा 5 नाही, मला वाटतं सम्राट कॉर्नरचा पार्टनर त्यातून फुटला. सम्राट कॉर्नरच्याकडून यानं चांगली डिग्री प्राप्त केली त्यांच्या क्षेत्रातली, त्या 2 नंबर धंद्यातली. मग ते डिग्रीचं सर्टिफिकेट घेऊन यांनी स्वतःची शालेय संस्था तिथं तुम्ही जोशीनगरमध्ये काढली 52 पानाची. ही वस्तू तर त्याने मी उघड बोलावली. यांच्यात जर धमक असेल
पालकमंत्री आणि कोण आहे हे नाही नाव काय त्याचं? मी नाही नाव घेत, कारण ते नुसतं माझ्यावर काय बोलू देत पण नाव घेत. आणि मी पालकमंत्र्यांचं नाव घेऊन बोलावलं, ही जबाबदारीने साहेब बोलावलं. पत्रकारांना कोल्हापूर शहरातल्या जिल्ह्यातलं कोण व्यक्ती काय आहे ते सगळं माहिती असतं. फक्त ते ऑन रेकॉर्ड आलं तरच आम्हाला ते ऑफ द रेकॉर्ड आहे म्हणून मी नाव घेणार. तुम्हाला त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत आणि ते रेकॉर्डवर साहेब माझा आज नमूद करा, हा व्यक्ती त्याच्या वॉर्डामध्ये उभारला, कितीही पैसे वाटवते, मी घराघराच्या उघड्यावर एक 52 कॅट घेऊन ठेवला आणि पाळून 100% ठेवला. असली जर प्रवृत्ती टाळ्यावर राहू दे, असली प्रवृत्ती वाढायला लागली तर भागाचा विकास करायचा काय 52 करायचा. पण दुसरा प्रश्न म्हणजे हा एक की हर्षद सुर्वे देखील या सगळ्या जिल्हा प्रमुख पदासाठी इच्छुक होते, नाराजी त्यांनी व्यक्त केली. मग त्यांना अपेक्षा होती की मातोश्रीवर बोलवलं जाईल किंवा या संदर्भात काहीतरी सांगितलं जाईल, पण त्यांनी राजीनामा देताना एक कारण सांगितलं, ते म्हणजे आदित्य ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं उत्तर दिलं पत्रकार परिषदेमध्ये, ज्यांना जायचं असेल त्यांनी जा, कारण सांगू नका, म्हणजे अशा पद्धतीनं बोलणं योग्य वाटतं का? आणि त्यांचा दावा आहे की असं बोलल्यामुळे मी तिकडे गेलो. तुम्हाला काय वाटतं? आणि ते फार मोठे नेते, मला ते विषय बोलायला माझी पात्रता नाही. एवढ्या मोठ्या पदाधिकारी कोण नाही, त्यांचं काय आहे काय नाही त्यांचं त्यांना माहीत, मला माहिती पण करून घ्या. मला एवढं वाटतं की तुम्हाला शहरप्रमुख पद दिलं होतं ना, बारकं पद आहे, एवढं मोठ्या पदावर बसून परत तुम्ही नाराजी करता म्हणजे चुकीच आहे. बरं तुमची नाराजी का होती त्याला उघड झालं, तुम्ही शिंदे त्यांच्या कमेंट्स वाचत आले, त्यातलं माझं कोण नाही मित्र परिवार, पण वेगळीच माणसं चालू झालं जातात. जो कोण कुठं त्याला पब्लिक दणका लागली, मी नाही. फुटण्याला कारण साहेब पाहिजे, उलट मला चर्चा आहे, मी अगदी प्रामाणिकपणे जमतो, तुम्हाला सगळ्यांना पटलं पाहिजे बोलतो. मला मी शिवसेना पक्षाच्या नावानं माझ्या आयुष्यात कधी कुठली निवडणूक लढवली, पक्षाचा मी कसलाही लाभार्थी नाही, ना आर्थिक ना सामाजिक ना राजकीय विषय कधी नाही. पण मला डावललं गेलं, मला पदावरून त्या गद्दार क्षीरसागरांनी काढले, तरी मी चिडलो नाही, चला असं ते आपण प्रामाणिक राहू. पण ह्याचं फळ मिळते ना, मी म्हणतो पक्षाला उभा येईल, काय चालू आहे, किती राबा लागणार, हा पार्ट पूर्ण वेगळा. पण साहेब प्रामाणिकपणाला प्राधान्य देणारी जनता अजून महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आपल्या देशात शिल्लक आहे, आणि ती जनता आमच्या पाठीची आहे. या सरकारनं फक्त ईव्हीएम बाजूला ठेवून मतदान घ्यावं, सुरा होणार आहे, सुरा अगदी खात्रीशीर समजा, म्हणजे मी माझ्या शब्द वापरतो 100% जमतो. परत एकदा त्याच मगाशी ज्या चाललं होतं त्यामध्ये वेगवेगळ्या विषयावर आंदोलनं करणार असं तुम्ही म्हणताय. तुमचा दावा आहे की पुलगार चालवणारा व्यक्ती पालकमंत्र्यांच्या सोबत फिरतोय. मग या प्रश्नावर येत्या काळात आंदोलन उभं करणार आहात का? पालकमंत्र्यांना याबाबत जाब विचारणार आहात? मी पालकमंत्र्यांना हा फोटो पहिला प्रोटोकॉलनुसार स्पीड पोस्टला पाठवतो, म्हणजे मी माझ्या पहिला पुरावा ठेवतो, मी पाठवले, त्यांचं मला उत्तर येईल, याला मला काही संबंध नाही, तेवढं तर म्हणा, तेवढं तर म्हणतील काय नाही. बरं हा माझा गावकरी आहे, हा फार शुद्ध आहे, ठीक आहे, म्हणजे शिवाय युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट द्या त्यांना, माझी तिथून अडचण नाही. पण हा कोण आहे मी जनतेला दाखवून दिले, जनतेला तिथल्या माहिती आहे की हा कोण आहे. घराघरात साहेब प्रसिद्धी आणि प्रचिती मी घेणार, आणि पालकमंत्री हा बदनाम होते. माझी विनंती आहे ना, विनंती की असली पण घेऊन आला, समाजात भरपूर लोक आहेत चांगल्या पद्धतीने, त्यांना घ्या तुमच्या पक्षात, तुमचा पक्ष कसा वाढायला तसा वाढू दे, पण असली घेऊन काय करायचं. अक्षय ओळण टाकली साहेब, माझा 2 नंबर धंद्याला विरोध नाही, कोण काय करते त्याला विरोध नाही, पण 2 नंबर धंद्याच्या जीवन जर तुम्ही ब्लॅक कलर व्हाईट कलर होत असाल तर माझा विरोध आयुष्यभर आला. माझ्या आयुष्यात मी बिंदासपणे बोलते, याला एकच कारण आहे की ह्यातला कुठलाही धंदा केलेला मी करणार नाही, मला करायला नाही, मी कांद्याची माणूस आहे. धंदा करणार नाही म्हणतात, विरोध नाही म्हणतो, करणाऱ्यांना विरोध नाही असं करणाऱ्यांना विरोध नाही, ते काय कांद्यावाल्यांचं समर्थन नाही का? मग माझ्या बरोबर जे कोण माझे सहकारी प्रत्येकाचं काय ना काय तर चालू असतं, मला सगळं समजतं. आता मला सोडून गेला तर माझा ड्रायव्हर काय करतो मी कशाला लक्ष देणार, पण मला जर समजलं ड्रायव्हर घाणा त्याला काढून टाका नको, तसं त्यांना जर समजलं असेल हे कोण आहे पात्र,
कशाला तेवढं करायचं? अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.